एक लक्षात घ्या, त्या माणसाकडनं विकास झाला नाही, पण तो माणूस वाईट नव्हता. माणूस विकवून जायचा. आणि त्याच वेळी आम्ही नदीवर जायचो आणि नदीच्या पलीकडे क्रीडागावामध्ये बघायचो. तुम्हाला खरं सांगतो, त्यावेळी जे पेटलेले दिवे असायचे ते असं वाटत होतं की ते दिवे आम्हाला खिजवतायत. आम्ही कोकणी त्याला चालेला म्हणताना ते दिवे आम्हाला खिजवतायत. बघा, आम्ही 24 तास पेटतो, पण तुमच्या गावात जेन्ना आयलो या मतदारसंघात आणि त्याचे पयलीं हांव सांगचे पयलीं भाशण स्टार्ट करचे पयलीं हांव जेडपीचो अनाउन्स करता की आमी फुडलो कॅन्डिडेट कोणाक दवरता तोरश्यान. आणि तो कॅन्डिडेट आमी काडला प्रदीप कांबळी, जो ह्या प्रदीप कांबळी कडेन मागता की ताणें व्यासपीठार येवचो. हो प्रदीप कांबळी म्हणटा पळय, हो बारीक लोकांतलो मनीस. तो श्यामाच्या आडवान रावता, खानावळा तेजी सरपंच आसलो तो वारकण आनी बरें काम करपी आनी बारीक लोकांचे सांबाळपी, बारीक लोकांक कितें त्रास जाता तो तसो आमी कॅन्डिडेट आमी हाडलो. आतां हेजे बद्दल म्हाका उलोवपाक जाय फुडें कितें. प्रदीप कांबळी आयलो कसो हेजेरूय म्हाजें तुमचे कडेन उलोवपाचें. आज ही अकस्मात मिटींग आमी कद्या खातीर दवरली आनी ह्या मिटिंगे बद्दल जे आमचे विचार आहे तुमचे फुड्यान दवरचे आनी तुमकां सगळ्यांक विश्वासान घेवन आमी फुडें वयतले. तुमकां सगळ्यांक मान्य न्ही आमी प्रदीप कांबळी हो कॅन्डिडेट दवरला काय तुमचो आनी कोणाला सांगात. प्रदीप कांबळी हो तुमकां सगळ्यांक लायक आनी सगळ्यांक आवडतो आनी कारण हांवें म्हाज्या थ्रू हांवें ताका हांगा हाडलेलो आहा आनी प्रदीप कांबळी म्हणून हांवें अनाउन्स केल्लो. सगळे एग्रीड आहात न्ही, ताका सपोर्ट आसा न्ही, व्हडल्यान सांगात. या मतदारसंघात 99 नाव आयलो, 99. आणि 99 जेन्ना हांव ह्या मतदारसंघात आयलो काँग्रेसचो उमेदवार पयलो. ह्या मतदारसंघाची स्थिती कितें आसलेली हें तुमकां सगळ्यांक खबर आसा, सांगपाची गरज ना. म्हाज्या मुखार आज जिल्हा मेंबर जी सरपंच जाली आनी जिल्हा मेंबर म्हणून हांगा तुमच्या फुड्यान बसल्या बाय आमची खडपे. म्हाजी पयली मिटींग जी आमची वाड्यार मोपा थंय जाली तेंच्या घरा कडेन. आनी खडपे म्हणटा ती व्यासपीठार येवना, ती आपल्या घरान भितरल्या खोलीन रावन म्हाजें भाशण आयकताली. फुडल्या खोलीन सुद्धा येवना. अशे तरेचे जी महिला फाटी आसली. आमची महिला खूब हुशार आसात, शिकलेल्यो आसात, पण तेन्ना अशें वातावरण आसलेलें की आमची महिला मुखार येवपाक भिताली. म्हणजे लोक कितें म्हणी, लोक कितें आमचेर उलय, अशे रितीची परिस्थिती आसली. ती महिला आम्ही बाहेर काढली की महिला कितें करू शकता. ती पंच केली, ती जिल्हा मेंबर केली. ही हालत खंयच न्ही, अख्ख्या मतदारसंघात आसली. 99 तुम्ही पळयल्यात, तेजेर हांव मुखार मागीर सांगता तुमकां. पण महिला आज आमकां दिसतात, महिला हांगा जे मिटिंगे आयले आमच्या मतदारसंघात महिला म्हणटी भायरच सरनासलेली. महिला मंडळ केली कोणे, फुगडी स्पर्धा हाडली कोणे, भजन स्पर्धा हाडली कोणे. आज तुम्ही ज्या मिटिंगे आयल्यात ते कोणाक पैसे दिवन हाडूना आमी हांगा मिटिंगेक. स्वता जावन आयल्यात की बाबू ना पयला आमकां वचपाकच जाय ना. तुम्ही सांगचे कोणाक हांवें पयशे दिले जाता. आज लोक मिटिंगेक आपयतात पैसे दिवन, पैसे घालून. पैसे दिल्याशिवाय कोण वचनात. वाट लागली ह्या मतदारसंघाची. ह्या मतदारसंघ खंय पावयलो हो मतदारसंघ. 99 जेन्ना हांव आयलो ह्या मतदारसंघात उदक पावना.
आताच कुलदीपान सांगले आमगेले लाईट पाहून रस्ते पाहून आणि मडगावचा बाबू हो पेडणे आयलो तेव्हा ही किती परिस्थिती ज्या मतदारसंघात विकासाबद्दल काहीच पाहून आज आपले रिपोर्टर दिसतात सगळे हांगा आसा एकटो कोण आवाज करतालो म्हाका सांगा सहन केले 35 वर्सां या मतदारसंघात उदक लाईट रस्ते नसताना हॉट मिक्स म्हणतात ते आमच्या मतदारसंघात कोणी पळोवंकूच नसलेले त्या मतदारसंघाचे काम करपाक म्हाका संधी मेळ्ळी हे देवाच्या उपकारी की असो मतदारसंघ म्हाका दिलो बाबू वर फुडे या लोकांक घेवन आणि लोकांनी म्हाका साथ दिली ते लोक तुम्ही हांव तो मतदारसंघ जे आज आयल्यात तेच लोक हे मतदारसंघ फुडे व्हरपी दुसरो न्ही हांव कसोच मानपाक तयार ना दुसरो न्ही या मतदारसंघात आम्ही रस्ते हाडले लाईट आली हांव जाणा अशोक कामत आमचे बरोबर आसलेलो अशोक कामत म्हाका म्हणटालो बाबू हो ब्रिज केन्ना जातलो क्लीन वर्णी ब्रिज थर्मास ब्रिज केन्ना जातलो आणि ह्यो गोष्टी तेन्ना हांव काँग्रेसीन येयलो काँग्रेसीन दम नसलो तितले करपाक म्हणून तेन्नाच बंड चालू केली कारण इतली कामां फास्ट हांव करूंक शकनासलो जोपर्यंत माझ्याकडे पावर ना तेन्ना बंड केलें बीजेपी सरकार केलें आणि पावर हातीन घेतली पावर हातीन घेतल्या परत काम चालू केले लाईट रस्ते नळ उदक सगळे ब्रिज चांगलो ब्रिज केलो पिनवजी ब्रिज या रीतीन आम्ही पुढे गेले हो साथ सगळो तुमचो तुम्ही जो आवाज करता तो आवाज घेऊन हांव पुढे गेलो मागीर बीजेपी गव्हर्नमेंट केलें बीजेपी गव्हर्नमेंटाक एक दीस निसपाक दिवना मनोहर पर्रीकराक मनोहर पर्रीकर म्हाका सांगतालो बाबू तू इतलो फास्ट कित्याक काम करता हांव म्हणटालो तेका समज आज करनार फुडें जावचें ना केन्ना सरकार पडीत तें सांगपाक जायना अशी परिस्थिती तेन्ना आसली हांव फाल्यां म्हणनासलो आज करया आज न्ही आतां करया या रितीन स्पीड मारल्या आणि फुडली कामां केली रस्ते लाईट उदक हे सगळे गोष्टी आमी हाडल्यो लोक तेन्ना सुद्दां चिंत्तालो बाबू आतां इंडस्ट्री केन्ना येतली आमचो लोक कामाक केन्ना लागतालो आणि रोखडेंच गव्हर्नमेंट पडले ते गव्हर्नमेंट पडले परत हांव काँग्रेस गव्हर्नमेंटान आयलो पर्रीकराक हांवें सांगलें तूं गव्हर्नमेंट समज करतलो जाल्यार हांव आसा तुका 1 वर्स टायम दिता कित्याक जावना करपाक आमी पडले काँग्रेस गव्हर्नमेंट केल्या उपरांत परत तीच स्पीड हांवें मारली कारण मंत्री जाल्या उपरांत काम करपाक जो धनगर लोक हांगा रावतालो वयर शेमेच्या आडवान उदक पावयलें लाईट पावयली रस्ते पावयले आणि आमचे सगळे रस्ते बिस्ते आसले जमीन एक्वायर करून करपाचे आसलेले आणि ते केले आमी पास केले आणि हातीन गव्हर्नमेंट हांवें म्हटलें फाल्यां देवा फाल्यां गव्हर्नमेंट केलें ना खंय वचपाक कशें करपाक आमी येलो फुडें मतदारसंघ काँग्रेसींतल्यान हांवें थर्मास ब्रिज केलो हाडलो जंय जंय हांव गेला थंय थंय हांवें काम केलो स्पीड फास्ट मारली त्याचे नंतर तुमच्या आधाराचेर परत एमजी गव्हर्नमेंट एमजी काम गेलो एमजींतल्यान हांवें भरपूर कामां केली आणि तेन्ना तुमी जाणा आसतले एमजी गव्हर्नमेंटा वयल्यान जो आज प्रमोद सावंत आसा त्यांची टीम घट आसलेली हांव जो हांगा उबो रावला खंयच्या पार्टीच्या विरोध उलोवपांनी हांव बीजेपीच पण बीजेपीन कितें चूक जाता ही तुमकां सांगपा खातीर हांवें ही मिटींग आपयल्या बीजेपी खंय चुकल्या तेजे लिडर खंय चुकल्या ते सांगपाक मिटींग आपयली जेन्ना एमजी आयली एमजीचे जेन्ना आमी सपोर्ट केलो बीजेपी सपोर्ट करचे पयलीं हांवें तेजे कडेन म्हाजे डिमांड घातले पर्रीकरा कडेन
की आमचे जो लोक हा डेली वेजीस जे स्पोर्ट्सान काम करतात, जे इलेक्ट्रिसिटीन काम करतात, जे PWDन काम करतात, स्पोर्ट्सान कमीत कमी 360 लोक असलो, माझेच त्याचे भितर 70-80 लोक असलो माझ्या मतदारसंघात, त्यांना सगळ्यांक तू फिक्स करतो. हे तसेच पुरोहितारी त्याच्या भितरल्या लोकांक फिक्स करतो. तसेच ग्रामसेवक त्यांची ऑर्डर काढून असलेली ती ऑर्डर तू म्हाका दितलो म्हणून. आणि या मतदारसंघात हर एक नोकरी म्हणटी फुकट दिल्या. कोण असो असा गोंयांत त्याच्या भितर सेक्रेटरी आसात, त्याच्या भितर LDC आसात, त्याच्या भितर पुलीस आसात, टिचरी आसात, नर्सी आसात, सगळे आसात, इंजिनियर जो झाला तो त्या कामाक लागला. एकट्याक तर दुबईतल्यान आपूण वारखंडचो सेक्रेटरी केल्लो यो तूं दिवया म्हणून. आम्ही केन्ना दोगी रावना. तुम्ही जाणा आसतले कुलदीप बसला की मनोहर पर्रीकर असताना कॅबिनेटान 1,500 एम्प्लॉयमेंट मागलो. 1,500 लोकांक घेवपाचो त्यांनी स्कीम हाडली. 1,500 हांवें म्हटलें तुवें नोकरी तूं दिता म्हणटा 1,500 लोकांक, आणि तेजे भितरल्यान ताणें सांगलें की ती सिलेक्शन कमिटी जातली आणि त्याच्या भितरल्यान सिलेक्ट जातले. हांवें म्हटलें आमचो लोक कसो सिलेक्ट जातलो? हो मतदारसंघ म्हाका आसलेलो, आमचो लोक कसो सिलेक्ट जातलो तूं सांग. ना तूं घेवं नाका, नोकऱ्योच नाका. हे कॅबिनेट उलोवपी हांव घेतलो तूं नोकरी जाल्यार आमचो लोक कसो जातलो तो सांग, आमच्या लोकांक कशे मार्क्स दितलो ते सांग आनी उलय. हे सांगपी बाबू आसा. म्हाका म्हणपा लागलो बाबू तुजे कोण आला सांग. आनी ते कशें? मागीर तेणें ती चेंज केली आनी प्री एम्प्लॉयमेंट केलो. जितले माझे LDC असले ते सगळे भितर गेले, जितले ड्रायव्हर असले ते सगळे गेले. हे माझे काम. कारण आमचो मतदारसंघात डेव्हलपमेंट विकास हो आनी हेलोच फुडें. एम्प्लॉयमेंट म्हणतो मेजर प्रश्न आसलो आनी ते करून घेतले. एम्प्लॉयमेंट प्री एम्प्लॉयमेंट भितर कितलेशे आमचे भुरगे. इंजिनियर म्हणटा ते आज तुम्ही जाणात थंय हे लागता, ऑप्शन लागता सारखी 40 लाख 50 लाख तशी. माझे इंजिनियर फुकट. या गोंया भितर या अख्ख्या मतदारसंघात सांगचे खंयच्या मनशा कडेन 5 रुपये केन्ना घेतले हे आमी दिले. इंजिनियर दिले, ग्रामसेवक दिले, सेक्रेटरी. आज माझ्या मनातले जे कितें आसलेलें देवा ते झाले. म्हाका जाय आसलेलें माझ्या हर एक डिपार्टमेंटा भितर गोंयच्या आमी भितर गेले की आमचो मनीस दिसपाक जाय, म्हाजो मनीस पेडणेकार दिसपाक जाय. आनी ते हांवें केलें. आज हर एक डिपार्टमेंटार कोण नाला कोण पेडणेकार आसाच आनी तो बाबूचो आसा आनी तो फुकट आसा. अरे हे जालें खंयच्यान? ही जागृती केली खंयच्यान? ही तुम्ही सगळ्यांनी केली. म्हणून तुम्ही सांगता तशें हांव काम करीत गेलो आनी आज तो पिक्चर तुम्ही पळयता. मागीर लोकांक आसलेलें की बाबू खंय तरी इंडस्ट्री हाड, आमचो कोण तरी लागून द्या. आनी तुम्ही जाणात जेन्ना आमी धनगरवाड्याचेर हांवें जेन्ना घरां दिली, धनगरवाड्याचेर तांकां 5 वर्सां जेन्ना म्हाका गॅप पडलो तांकां राजे नार्लेकर आसलेलो, ताणें तांकां वारखंड तें जमीन दाखयली. कोण वचूं ना. मागीर हांव आयल्या उपरांत तांकां उमेद जाली की बाबू आमकां खंय तरी कासारवाड्याक. हांवें खटपट केली मनोहर पर्रीकर हाडीत तांकां कासारवाड्याकूच दिवपाक जाय. आनी थंय घरां बांदली. जागो तसो घेवपाक मेळना देवस्थानाचो. कायदो करपाक लायलो. कायदो करून ती जागा घेतली आनी तांकां थंय बांदून दिली. आमी जे पेडणेकरान सांगला ते हांवें काम करपाक फुडें गेलो तुमच्या इथे आनी ते करून दाखयलां. म्हणूनच आज आमच्या ह्या मतदारसंघात इंजिनियर दिसतात, सेक्रेटरी दिसतात, LDC दिसतात, नर्सी दिसतात, टीचर कितलीशी दिसतात.
ते कोणा वयल्यान कशें आयले गेली 35 वर्सां कित्याक लागून कित्याक जावूना कोण विचारता आजचो सुद्धा आहा फुडें आमदार जाला तो पैसा फेको तमाशा देगो तसल्या रितीन आहा पण आम्ही जे केला ते लोकांची कामाचे आज सगळे उपस्थित आहात त्या सगळ्यांचे हांव स्वागत करता ह्या सभेक मार्गदर्शन करपाक पयलीं उपस्थित आसा आमचे सगळ्यांचे लाडके नेते आणि गोंय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर, धारगडचो सरपंच म्हजो मित्र अर्जुन कानोळकर, वारकड नागदरची सरपंच सौ कविता कांबळी, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ सीमा कडपे, श्री रंगनाथ कलशावकर, वारकडची माजी सरपंच सौ पल्लवी परब, इब्राहिमपूरचो माजी सरपंच कामिल बाप, उपस्थित या सभेक सगळे उपस्थित सगळे म्हणजे पेडण्या मतदारसंघाचे भाव भयण तसेच पत्रकार बंधू, म्हाका दिसता सूत्रसंचालन करता आसतना आमच्या कामतान बरे तरेन सांगले की बाबू आजगांवकर हांच्यांनी ह्या पेडणे तालुका लागून केल्लें काम, त्यांच्या कामाची पद्दत आणि कशा तरेन तेंच्यांनी आपल्या कामातसून पेडणेकारांचो इतली वर्सां न्याय दिलो तर सगळ्यांका आमकां अनुभवूय आसा आणि तेंच्यांनी बरे तरेन आमचे कडेन मांडपाचो प्रयत्नय केलो. हांव ह्या निमित्तान उलयतना तुमकां सगळ्यांका खबर आसतली की गेली 10-15 वर्ष हांव सामाजीक क्षेत्रांत काम करता आणि तें काम करतना राजकीय पक्ष म्हणून हांव भारतीय जनता पक्षाचो एक कार्यकर्ता म्हणूनय काम करता आणि आज ह्याच पक्षाचो आमचो तो लिडर आसा बाबू आजगांवकर, हे बी त्या पक्षाचे आयज सदस्य आसा आणि ते आमचे लिडर म्हणून काम करतात आणि हांवूय बी त्याच पक्षाक काम करता. खुबशे जाणां म्हाका तो प्रश्न विचारलो की जेन्ना पक्षान व्हडली की आपलो उमेदवार टिकेट केला, तुमची वेगळी मिटींग आनी कसली, हाचें प्रयोजन कितें? तर तें सांगपाक हांवें म्हजो तें प्रयत्न केलो की आमकां सगळ्यांक खबर आसा की गेल्या विधानसभा इलेक्शनाक आमी बीजेपीचो आमदार म्हणून प्रवीण आर्लेकर निवडून हाडलेले आणि तुमकां सगळ्यांक खबर आसा आयज गोंय राज्यांत बीजेपीचें पूर्ण भोवमताचें सरकार आसा आणि सरकार बऱ्या तरेन आयज तितून कामूय करता हें आमकां मान्य करूंक जाय. म्हणून तर आमी आयज पक्षाचें कामूय करता, बाबू आजगांवकर करता आनी स्वता हांवूय करता. पण आयज गोंयचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तुमी हाचें जर काम पळयलें जाल्यार ते प्रत्येक घटका मेरेन पावपाचो प्रयत्न करता आणि बऱ्या तरेचें कामूय करता हें आमी पळयिल्लें आसा. म्हणजे विकास जावं, डेव्हलपमेंट जावं, सगळ्या बाबतीचें काम भरपूर बरें चलता. पूण ह्या सगळ्या आमी जर विचार जर करून पळयलो जाल्यार सरकारान इतलें बरें काम आसून सुद्दां आयज आमी पेडणेकार खंय तरी फाटीं पडटा. आयज खंय तरी आमकां आयज खंय तरी न्याय मेळना. हो अनुभव म्हाका दिसता म्हाज्या बरोबर तुमी सगळ्यांनी घेतलो आसतलो. हें कित्याक जालें तर आमच्या कडेन त्या गटाचो नेतृत्व करपी आमदार निवडून आमी हाडलेलो तो ताका न्याय दिवंक शकलो ना असो म्हाजो अनुभव. आयज आमी सरकार पूर्ण समितीन काम करता. आयज खूब प्रमाणात ते सगळो संबंद राज्यभर विकासाची कामां जाता, लोकांक प्रत्येक रोजगाराची संदी मेळटा, आयज प्रत्येकाक विकास पावता. पूण ह्या सगळ्या प्रक्रियेन आयज आमी पेडणेकार खंय तरी फाटीं पडले. आमी आयज पळयलें की ज्या टायमार गेल्या 5 वर्सां पयलीं जेन्ना बाबू आजगांवकर डेप्युटी सीएम आसलो तेंच्यांनी हांगासर जे प्रकल्प हाडलेले हांगासर ज्या माध्यमांतसून खंय तरी पेडणेकारांक रोजगार मेळटलो, एक धंदो करपाक संदी मेळटली, ताचो फायदो जर आमकां मेळटलो आसलो जाल्यार एक्चुअली आमचो हांगासर आमदार जो आसा पळय हाणें तातूंत कांय लक्ष दिवना.
दोन व्हडले प्रकल्प हांगा येवपाचे आसलेले. एक आसलो धारगळचो रवींद्र भवन प्रकल्प, दुसरो आसलो गोवा क्रिकेट स्टेडियम. ह्या दोन्ही प्रकल्पांसून आमकां पेडणेकरांक कमीत कमी 500 नोकरींचे संद आसलेले. पूण ते सुद्दां हे आमदार आपल्या तरेन प्रयत्न करूंक शकूंक ना. हे ताचें अपयश आमी पळयल्लें आसा. आनी तेकाच लागून आमकां दिसता की खंय तरी पेडणेकारांक आयज बाबूची खरीच गरज आसा. कित्याक बाबूच ते प्रश्न फुडें मांडून आमकां न्याय दिवंक शकता हेचो आमकां आयज अनुभव मेळटा की ज्या तरेन बाबूची धडाडी आसा, ताची कामाची पद्दत जी आसा ती जर आमी पळयली तर म्हाका दिसता एटलिस्ट आमी बाबूक समजूपाची गरज आसा. आनी म्हाका दिसता आमकां आमचो जो अन्याय जाता आयज पेडणेकरांचे आमकां जे अत्याचार जाता ताका जर न्याय मेळोवंक जाय जाल्यार म्हाका दिसता खऱ्या अर्थान आमी आयज बाबू आजगांवकाराक सपोर्ट करूंक जाय. म्हणूनच ह्या मिटिंगेक हांव उपस्थित रावलो. आनी आयज बाबूय बी पक्षान आसा आनी हांवूय पक्षान आसा. आमी पक्ष विरोधी न्हू, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांक न्याय मेळोवंक जाय, लोकांक न्याय मेळोवंक जाय. आनी त्याच बरोबर पेडण्याच्या विकासा बरोबरूच प्रत्येक पेडणेकाराक न्याय मेळोवंक जाय. हे बाबूचे ध्येय आसा, हे बाबूचे विजन आसा. आनी तें जर करतलो जाल्यार बाबू कडेन आमच्या लोकांचे पाठबळ असणे खूब गरजेचें आसा. म्हणूनच ही बाबून आपली खास बैठक आपयल्या जेणे करून तुमच्या लोकां मदीं ताका उलोवन चर्चा करून फुडलो निर्णय जो कितें आसा तो आमचो नेतृत्व लिडर बाबू आजगांव घेतलो. आनी तुमी आमी सगळ्यांनी ताका सपोर्ट करून हें कार्य फुडें व्हरपाक आमी सगळ्यांनी आमकां काम करचें पडटलें. जशें आमकां सांगलें कामतान की पेडण्या बाबतींत आमी कशे कमी पडले हाचो अनुभव म्हाका तुमी सगळ्यांनी घेतलो आसतलो. आनी तुमकां खबर आसा तर ताणें म्हटलें की ह्या आमदाराक निवडून हाडपाक आमी बी सगळ्या लोकांनी मेहनत करून कार्य करून एक बऱ्या उमेदीन आनी एक आशेन ह्या आमदारांनी मतदान केल्लेलें. आनी आमी पळयताले की खंय तरी पेडणेकाराक बाबूचें जें अधुरें काम आसलें तें खंय तरी पूर्ण करतलो म्हणून. कित्याक त्या टायमाचेर पक्षान बाबूक सांगलें की तूं पेडण्यां आमी आदलेकाराक संदी दिता, तूं मडगांव तूं कंटेस्ट कर म्हणून. आनी पक्षाचो आदेश मानून त्या टायमाचेर बाबून तो त्याग करून पेडणेकारा खातीर तो तेन्ना मडगांव ताणें कंटेस्ट घेतलेलें. आनी आमकां दिसलेलें की जो पक्षान आमकां आमदार हांगा दिला, उमेदवार दिला, तो आमकां खंय तरी न्याय दितलो. पूण आमी सगळ्या पेडणेकारांनी एक मतान रावन ताका सगळ्यांनी काम करून आमी निवडून दिल्लो. म्हणून आमचो सगळ्यांचो आमी पळयला आसतलो कशा तरेन आमच्या ह्या सगळ्या आशेंचो ताणें चक्का चूर करून ह्या आमदारांक आयज पेडण्याक 5 न्हू तर फाटलीं 10 वर्सां आणखी आमकां फाटीं व्हरपाचो ताणें प्रयत्न केलो. आयज आमी पळयता पेडण्यान बाबून जे प्रकल्प हाडलेले ताच्या माध्यमांतसून रोजगार संदी आसतले वा धंद्याचे संदी आसतले वा इतर गोष्टी आमकां सगळ्या गोष्टींक आमकां रस्त्यार येवन झगडपाचें पडलें. आमकां हक्कान हांगा कांयच मेळोंक ना. हांव BJPचो माजी मंडळ अध्यक्ष आसलो तरी सुद्दां आमी आमदारा बरोबर चर्चा करून सुद्दां जे आमचे हक्काचे आसलेले, जे आमकां मेळोंक जाय आसलें तें सुद्दां हांव आमकां आमदार दिवंक शकूंक ना. आनी जें कितें आमकां आमी मेळयलां तें आमी सगळ्यांनी आंदोलन करून आमी रस्त्यार देंवोन तें मेळोवन घेतलां. तातूंत ह्या आमदाराचो कसल्याच तरेचो रोल ना. मागीर मोबायल टॅक्सी विशय आसतलो वा रोजगार विशय आसतलो वा जे कितें आतां विकास जाला ह्या प्रत्येक गोश्टीक आमी सगळे पेडणेकार आमी सगळ्यांनी रस्त्यार देवपाचें आमचेर पाळीपणां हाडली तरी आमदारान हाडली. कित्याक तर आमचे प्रश्न किंवा आमचे समस्या किंवा आमच्या फुडें ज्यो गरजो आसा हो आमदार आमच्या मुख्यमंत्र्या पर्यंत किंवा विधानसभेत मांडूंक अपयशी ठरलो. म्हणून तर आमकां परत एकदां ह्या पेडण्या जर फुडें व्हरतलो जाल्यार आमकां बाबू सारकें नेतृत्व जाय, जेच्या कडेन माणुसकी आसा, जेच्या कडेन पेडणेकारांक तळमळ आसा आनी जो खऱ्या अर्थान पेडण्याच्या लोकांक न्याय मेळचो
पेडणेकारांचें जिवन वयर सरचें असो विचार करता आनी आयज सुद्दां पेडणेकारांक लागून तळमळटा म्हणून तर ताणें आयज हांगासर सभा आपयल्या. कित्याक तर ताकाय दिसता की जे पेडणे आपण पळयल्ले, ज्या पेडण्याचो विकास आपण फुडें करून काम केल्लें, ज्या पेडण्या वयर घालपाक आपण इतले प्रयत्न केल्ले ते आयज खंय तरी सकयल वयता आनी खंय तरी आपलें कर्तव्य आसा की जें आपण इतल्या कश्टान उबें केलां तें अशेंच पिड्ड्यार जावचें न्हू. प्रत्येक पेडणेकाराक न्याय मेळचो, प्रत्येक पेडणेकाराचें भविश्य जें आसा तें उज्वल जावचें आनी फुडल्या पिडयेकूय ह्या पेडण्याक एक जगपाचो स्वाभिमान मेळचो आनी प्रत्येक पेडणेकारान स्वाभिमानान फुडें वचचें ह्या तरेचें विजन दवरून आयज बाबू आजगांवकर विचार करता. म्हणून त्या विचाराक एक समर्थन दिवप, ह्या विचाराक फुडें व्हरप हें हांव म्हजें कर्तव्य समजता. म्हणून बाबूकूय हांवें सांगलें की बाबू तुजे विचार जे आसा हे पेडणेकाराच्या फुडल्या पिढी आसा, भविश्यासाठी आसा आनी म्हाका दिसता आमी सगळे जर खरेंच पेडणेकार स्वाभिमानी आसा तर आमी तुजे वांगडा रावप ही आयज काळाची गरज आसा. आनी म्हणूनच हांव आयज बाबू वांगडा ठामपणे स्पश्टपणे हांगासर उबो रावला आनी तुमकां सगळ्यांचो आव्हान करता की जें कितें बाबू आजगांवकर आमकां थरयतलो, जें आमच्या हिताचें आसतलें तेका सगळे आमी सगळे सगळो भेदभाव विसरून एका ध्येयान एका विचारान बाबूचेर विश्वास दवरून आयज जें कितें बाबू आमच्या फुडें उतर दवरतलो, जें कितें थरयतलो ताका सगळें समर्थन दिवन फुडें वचोया आनी खऱ्या अर्थान आयज पेडणेकार म्हणून एकामेकाक हात दिवन पेडण्या फुडें व्हरपाचो आमी सगळे प्रयत्न करुया. हांव ह्या निमित्तान इतलेंच सांगूंक शकतलो की ज्या तरेन गेली 10-12 वर्सां आयज समाजा मदीं काम केलां, समाजात प्रत्येक लोकां मदीं पावपाचो हांवें सुद्दां प्रयत्न केला आनी आमचो एकूच ध्येय आसलो की खंय तरी ह्या समाज कार्याचो, आपल्या ह्या राजकीय कार्याचो आपल्या भावा भयणीक, आपल्या लोकांक खंय तरी फायदो जावंक जाय, तांकां खंय तरी आमकां हात दिवन मेळोंक जाय म्हणून हाचेर आमी काम करता. पूण आमी हे जर आयचे आमदार पळयले तर तेंचे विचार जे आसा ते खरेंच खूब घातक आसा. म्हाका सगळ्यांक खबर आसा तरी गेल्या म्हयन्याक आमदाराचो बर्थडे जालो, वाडदीस तिणें साजरो केलो आनी ताणें रातच्या वाडदिवसाक तेचे कडेन जी मंडळी येयलेली काळे कपडे घालून तेंच्यांनी तेचो वाडदीस साजरो करतना द किंग ऑफ पेडणे अशा तरेचो एक केक धरून केक कट केलो. ज्या मनशाक आमी एक समाज सेवा करतलो, खंय तरी आमकां एक आदार दितलो म्हणून एक बारीक मनशाक निवडून दिल्लो, तो जेन्ना म्हणजे खुर्चेर बसता तो आपणाक राजा समजता आनी अशा तरेन विचारान तो फुडें वयता. तुमी समजा की ज्याच्या डोक्यान जे आसा ते विचार वयता आपल्याक किंग ऑफ पेडणे, तेन्ना आमकां कळोंक जाय की हो किंग जो आसा हो जर फुडें जर आमी ताका जर आनी कितें थारो दिलो जाल्यार आमकां हो किंग भस्मासूर जातलो आनी अशा भस्मासुराच्या विचारांच्या मनशाक थारो दिवप हें आमकां पेडणेकारांक परवडपाचें ना. आमी पेडणेकार खूब कश्टकरी समाजाचे लोक, हांगासर आमचे खूब ग्रामीण भाग, पूण ह्या लोकांक स्वाभिमान आसा. आमचो लोक उतराक लागून कितें करूंक तयार आसा. आमचो लोक पयशे फाटीं धांवना. आमी सुद्दां खंय तरी प्रामाणीकपणे पक्ष म्हण काम केलें. कित्याक काम केलें? खंय तरी पक्ष हे लोकांक कितें न्याय मेळटलो, भुरग्यांक कितें रोजगार मेळटलो, खंय तरी आमच्या फुडल्या पिडयेक कितें बरें दीस येतले ही आशा तरेचेर आमी काम करता. पूण जेन्ना आमी पळयता की अशा तरेचें आमचें नेतृत्व, अशा तरेचे आमदार जेन्ना हे वायट तरेन फुडें वयता आनी ज्यांच्या डोक्यान दिसता की ते आयज किंग जाले म्हणून आनी तो सांगतलो की आपण तुमची सेवा करतलो, तुमचें आपण काम करपाक येयला, तुमचें आपण सेवा करपाक येयला. पूण प्रत्यक्षात अनुभव जर आमी घेतलो जाल्यार सेवा तर दूरच, हांगासर तो राज्य करपाचे विचार करता. सो ही लोकशाही आसा. लोकशाहीन आमी आमचो लिडर निवडटा. कित्याक निवडटा? तो खंय तरी आमकां न्याय दितलो, खंय तरी गरिबांक खंय तरी हात दितलो, सरकारच्या योजना खंय तरी आमकां राबयतलो आनी प्रत्येक गरजवंत मनशाक खंय ना खंय तरी ह्या सरकारचो फायदो मेळोवन दितलो. सरकार म्हटल्यार कितें? आमच्या मनशाचे आमी निवडलेले
सरकार जे आंदोलन काम करतले पण आम्ही जर ह्या लोकांचे काम पळयले तर दिसता की ना मनीस आम्हीच निवडलो मनीसूय आमचो पण काम फक्त स्वता लावून करतात. हे खरेंच आमचें दुर्भाग्य आसा आनी हें जर खंय तरी जर बंद करतलो वा खंय तरी जर फुडें लोकांक न्याय दितलो जाल्यार हांवें म्हाज्या विचारान विचार केलो की बाबू आजगांवकारांचो मनीस ही आयज आमच्या काळाची गरज आसा आनी आमी सगळ्यांनी ह्या विचारान एकत्र येवन बाबू आजगांवकाराक सपोर्ट करून आयज झेडपी इलेक्शन आसा म्हाजें तुमकां स्पश्ट म्हणणें आसा की झेडपीचो उमेदवार आमी न पळयता कोण आसतलो तो आमी बाबू म्हणून बाबू मतदान करूंक जाय. आमी मतदान करतना बाबू आज कोणाक डिक्लेअर करतलो तें म्हाका आयज खबर ना पण म्हाजें इतलेंच सांगणें आसा की जो बाबू कोणाक दवरतलो आनी आमचे आयज जे आमी आयज त्रास भोगतात ते सगळ्यांक जर आमचे कडेन न्याय मेळोवंक जाय जाल्यार म्हाका दिसता आमी सगळ्यांनी आयज बाबू आजगांवकाराक सपोर्ट करून हे पेडणें फुडें व्हरपाक आमी सगळ्यांनी एकठांय येवंक जाय आनी आमची ताकद जी आसा पळय ही दाखोवन दिवंक जाय तरच आयज आमी तरी पेडण्या फुडें व्हरतले पण आमच्या फुडले पिडयेक जर पेडण्या दवरतले जाल्यार म्हाका दिसता आयज बाबूची खरीच गरज आसा म्हणून ह्या खास बैठकीक तुमी सगळ्यांचे परत एकदां कौतुक करता. आयज खरोखरच सगळ्या लोकांक पळोवन खूब बरें दिसलें. बाबूची ज्या कामाची पावती आसली पोस्ट पावती म्हणटात ती आयज तुमी हांगासर दाखोवन दिल्ली आसात हेका लागून खूब बरें दिसता. सगळ्यांक खबर आहा झेडपी इलेक्शनाक लागून जी तयारी आमी करता बाबून जी मेहनत घेतलेली आहा आयज मेरेन जे काम आमचे बाबू कडल्यान जाला ते काम आयज मेरेन आमचे परत जावंक ना जेन्ना बाबू हांगाच्यान मडगांव गेल्लो तेन्नाच्यान. पूण बाबून जे मनीस हांगासर इतले जमोवन दवरलेले आहात इतले कामा बद्दल तेंच्या लोक आयज मेरेन सुद्दां याद काडटात. जे 5 वर्सां आमी फाटीं गेले ह्या 5 वर्सांक ती फुडली 5 वर्सां बाबू डबल काम करचें पडटलें जेणे करून 10 वर्सां आमकां फुडें वयचें पडटलें अशें बाबून काम करतलो ही आमकां सगळ्यांक अपेक्षा आहा आनी आमकां खबर आयज आमकां खूब नेटान भायर सरपाची गरज आहा जेणे करून बाबूची जी ताकद पेडण्यान आमच्या आहा ती आमकां परत सिद्ध करून दाखोवपाची आहा. बाबूची ताकद ही आमी सगळे लोक आसा. आयज चड उलयना उलोवपाक खूब टायम आसा. जेन्ना उलोवपाक आमी सुरवात करतले तेन्ना बरे बरें ती कशी फुटतली ही आमी फुडल्या इलेक्शनाक दाखोवन दितले. आयज बाबू जे सांगता जे डिसिजन घेता तेचेर आमी खंबीरपणे ते बाबू वांगडा आसतले हेच्या बद्दल कसलोच डावट ना आनी दुबाव ना. आयज जो डिक्लेअर झेडपी सर करतले आता तुमकां थोड्या वेळान ते मार्गदर्शन करतले जेन्ना सर सांगतले अमको मनीस आपलो आसतलो झेडपी उमेदवार तो सर सांगता ते फायनल आसतले आनी सर आमी आसतले हे तुमकां सगळ्या लोकांक सांगता आनी सगळ्यांची रजा घेता. धन्यवाद. धन्यवाद अर्जुन कांबळे. तुळशीदास गावस्कर मगाशी